लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण पाहिलं की पारसाठी काव्या सिनेमन कॉफी ऑर्डर करते. तर तेव्हा रम्या मुद्दाम पारसाठी घरी कॉफी बनवते आणि मुद्दाम म्हणते की अगं काव्या, तुला माहीत नाही का, पार्थला बाहेरून ऑर्डर केलेली कॉफी आवडत नाही, त्याला तर घरात बनवलेलीच कॉफी आवडते. तर तेव्हा पारसुद्धा मुद्दाम रम्यानेच बनवलेली कॉफी पितो. तर रम्या खूप खुश होते. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, पार्थ रम्याला म्हणतो की तुला माहीत आहे का, ह्या कॉफीमध्ये मला काय आवडतं. तर ह्या कॉफीची चव कधीच बदलत नाही आणि मला उगाच झालेले बदल आवडत नाही, असं पार्थ काव्याला उद्देशून बोलत असतो. तर दुसरीकडे नंदिनी मालिनीला म्हणते की आई, मला उशीर झालाय, मी पटकन निघते. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अगं थांब, जीवा सोडवेल ना तुला. तर तेव्हा जीवा म्हणतो की आई, मी असताना तू नंदिनीची काळजी करू नको, मी तिला सोडवतो. त्यावर नंदिनी म्हणते की आता तुम्ही आहात, पण जेव्हा तुम्ही नसाल तेव्हा. हे ऐकून मालिनीला संशय येतो की ह्या दोघांमध्ये सुद्धा काहीतरी बिनसले वाटतं. आता मालिनीला समजेल का ह्या दोघांमध्ये नक्की काय बिनसलंय, हे येणाऱ्या भागामध्ये पाहणं रंजक ठरेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.